आता पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। इशाऱ्यामुळे 29 जुलैला सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या आणि प्रशिक्षण संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांनाही अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत। विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। 29 जुलैला नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा, कामठी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे। रायगडच्या माणगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे लोणेरे विद्यापीठ रस्ता पाण्याखाली गेला। या मार्गावरच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय। नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानात पाणी साचलं। मैदानात पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांचे हाल झाले। प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या। उजनी धरण भरताच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून कृषी पंप वीज पुरवठा 8 तास करण्याची घोषणा करण्यात आली। जुलैमध्ये राज्यातील 144 तालुक्यात पावसानं 100% सरासरी गाठली आहे। मराठवाडा आणि विदर्भात मात्र पाऊस सरासरीपेक्षा खूप कमी आहे, अशी माहिती हवामान खात्यानं दिली। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे शेतातील पिकांना काहीसा दिलासा मिळालाय, मात्र लहान मोठे प्रकल्प आणि जलसाठ्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नाहीये।